तुम्हीही तुमचं कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये वाढलेलं बघून लगेच घाबरता का? परंतु दरवेळेसच घाबरण्याची गरज नसते. सगळेच कोलेस्टेरॉल हे शरीरासाठी धोकादायक नसतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की HDL कोलेस्टेरॉल, LDL कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यामध्ये नेमका फरक काय असतो, यामध्ये कोणतं चांगलं असतं आणि कोणतं आपल्या शरीरासाठी वाईट असतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर बघूयात. तर कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा शरीरातील फॅट आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक फॅटचा प्रकार आहे, जो की आपल्या शरीराला हार्मोनसाठी किंवा नवीन सेल्स जनरेट करण्यासाठी आवश्यक असतो. हो, परंतु तो जर खूप जास्त प्रमाणात तयार झाला किंवा त्यांनी नॉर्मल रेंज क्रॉस करून जास्त प्रमाणात तयार होऊ लागला तर बाकी तो आपल्या आर्टरीजमध्ये साठू लागतो. आणि जेव्हा केव्हा तो आर्टरीजमध्ये साठू लागतो त्यावेळी आपल्याला हार्ट अटॅकचा धोका हा वाढू लागतो किंवा हार्ट अटॅकचा धोका हा सुरू होतो किंवा थोडक्यात हार्ट अटॅकचे चान्सेस हे आपले वाढू लागतात जेव्हा तो नॉर्मल रेंज क्रॉस करून आर्टरीजमध्ये जमा होऊ लागतो त्यावेळी. तर आपण नॉर्मली काय करतो, LDL कोलेस्टेरॉल जे आहे त्याला आपण धोकादायक कोलेस्टेरॉल असं म्हणतो. कारण होतं काय का तेच जे कोलेस्टेरॉल आहे जे की आर्टरीमध्ये साठू लागतं. LDL हेच कोलेस्टेरॉलचा प्रकार आपल्या आर्टरीजमध्ये साठून पुढे चालून आपल्याला हार्ट अटॅकचा किंवा हृदयविकाराचा धोका वाढीस लावतं. परंतु दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे HDL कोलेस्टेरॉल. हे कोलेस्टेरॉलला आपण गुड कोलेस्टेरॉल असं देखील म्हणतो. तर याचं कारण असं आहे की हे आपल्या शरीरामध्ये जे एक्स्ट्रा किंवा एक्सेसिव्ह कोलेस्टेरॉल तयार होणार आहे त्याला लिव्हरकडे घेऊन जातं. हेच जर LDL कोलेस्टेरॉल वाढलं तर ते आपल्या आर्टरीजमध्ये संचयित होऊ लागतं किंवा साठू लागतं. परंतु LDL कोलेस्टेरॉल काय काम करतो तर ते एक्स्ट्रा झालेले जे कोलेस्टेरॉल आहे ते आपल्या लिव्हरकडे घेऊन जाण्याचं काम करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे LDL वाढला तर एक प्रकारे धोका वाढतो आणि सोबतच HDL जर वाढला तर एक प्रकारे आपलं प्रोटेक्शन वाढतं. कारण एक्सेसिव्ह जे कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात तयार होणार आहे त्याला लिव्हरकडे घेऊन जाण्याचं कार्य HDL कोलेस्टेरॉल हा करत असतो. त्यामुळे LDL हा एक प्रकारे जास्त प्रमाणात वाढणं धोक्याचं आणि HDL जर आपला नॉर्मल रेंजपर्यंत वाढत असेल तर हे एक प्रकारे प्रोटेक्शन आहे किंवा प्रोटेक्टिव्ह प्रकाराचं आहे. तर आता आपण बघूयात की ट्रायग्लिसराइड्स म्हणजे नेमकं असतं का तरी काय. तर ट्रायग्लिसराइड्स हे एक प्रकारे एनर्जी स्टोरेज फॅट आहेत आपल्या शरीरातील. थोडक्यात एनर्जी स्टोरेज फॅट म्हणजे ट्रायग्लिसराइड्स होय. आपण जर खूप साऱ्या प्रकारात गोड पदार्थ खात असू, थोडक्यात शुगरचा इंटेक आपला खूप जास्त असेल किंवा आपली सेडेंटरी किंवा आरामदायी लाईफस्टाईल खूप जास्त प्रमाणात असेल, आपण व्यायामाचा अभाव असेल किंवा आपण अल्कोहोलिक असू, खूप जास्त प्रमाणात आपण अल्कोहोल घेत असाल तर अशा वेळी आपले ट्रायग्लिसराइड्स हे वाढलेले जातात किंवा ते वाढीस लागतात. आणि जेव्हा केव्हा ट्रायग्लिसराइड्स हे वाढीस लागतात त्यावेळी देखील आपल्याला हार्टसाठी एक प्रकारे रिस्की वाढतच जाते. थोडक्यात रिस्क फॅक्टर हा इन्क्रीज होत जातो. ट्रायग्लिसराइड्स जर आपले जास्त असतील तर आपल्याला हार्ट अटॅकचा धोका हा जास्त प्रमाणात संभवतो. आता जर सिंपल भाषेत ही गोष्ट सांगायची झाली तर LDL हे कमी असणं चांगलं, LDL वाढणं हे धोक्याचं आणि कमी असणं हे चांगलं. तर त्या उलट HDL कोलेस्टेरॉल हे जास्त असलेलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि कमी असणं आपल्या शरीरासाठी एक प्रकारे धोकादायक असतं. आणि त्यासोबत आपले जे हे असतं ट्रायग्लिसराइड्स ज्याला आपण बोलतो ते देखील एक प्रकारे कमी असणंच चांगलं, ते देखील वाढलेलं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे एक प्रकारे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की LDL हे लो असावे, HDL हाय असावे आणि ट्रायग्लिसराइड्स देखील लो असलेले चांगले असते. आपल्याला जेव्हा केव्हा आपण लिपिड प्रोफाईल चेक करतो त्यावेळी रिपोर्ट्समध्ये तर नॉर्मल रेंज ही दिलेली असते, ती आपल्याला विशेष कोड जाणण्यासाठी कष्ट घेण्याची गरज नसते. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याचा बेस आपण समजून घेतला पाहिजे की अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे आपले LDL हे वाढीस लागते, म्हणजे थोडक्यात आपले धोकादायक कोलेस्टेरॉल हे वाढीस लागते. तसेच आपले जे चांगले कोलेस्टेरॉल किंवा गुड कोलेस्टेरॉल आपण ज्याला बोलतो थोडक्यात जे HDL आहे ते कमी होते वाढण्याऐवजी. थोडक्यात आपल्याला हा बेस समजला पाहिजे की अशी कोणती कारणे आहेत जी धोका आपल्या शरीरात हार्ट रिलेटेड किंवा कार्डियक रिलेटेड पुढील रिस्क हे वाढत असते. तर आपण आज समजून घेऊयात की अशी कोणती कोणती कारणे आहेत आणि जी आपण अवॉइड करू शकतो जेणेकरून पुढे चालून आपल्याला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येण्यापासून आपण वाचवू शकू. यामध्ये LDL कोलेस्टेरॉल जे वाईट कोलेस्टेरॉल आहे किंवा बॅड कोलेस्टेरॉल आहे ते वाढण्यामध्ये सर्वात प्रथम कारण येतं ते म्हणजे आपण खूप प्रमाणात तेलकट किंवा तुपकट पदार्थ खात असू. खूप जास्त प्रमाणात आपण तळलेली पदार्थ किंवा तेलाचे पदार्थ आपण जर खात असू तर त्यावेळी देखील आपले LDL किंवा बॅड कोलेस्टेरॉल हे वाढलेले आपल्याला दिसू शकते.
त्यासोबत आपल्या शरीरात व्यायामाचा अभाव असेल तरी देखील आपल्याला हे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसू शकते. त्यासोबत स्ट्रेस, ताणतणाव असेल, झोप पूर्ण न होणं, हे जर प्रकार आपल्यासोबत घडत असतील तर यामुळे देखील आपले बॅड कोलेस्टेरॉल हे वाढीस लागलेले आपल्याला दिसू शकते. तसेच अनेक आपण ज्या पद्धतीने प्रोसेस फूड, ज्याला म्हणतो प्रोसेस केलेले फूड किंवा फास्ट फूड आपण खूप जास्त प्रमाणात खात असू तरी देखील आपल्याला बॅड कोलेस्टेरॉल हे वाढलेले आढळून येऊ शकते. यासोबतच एक महत्त्वाचं कारण आहे बॅड कोलेस्टेरॉल वाढवायचं, ते म्हणजे जेनेटिक कारण. थोडक्यात जेनेटिक किंवा अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे देखील आपल्याला आपले बॅड कोलेस्टेरॉल वाढलेले दिसू शकते. तसेच स्मोकिंग, सिगारेट स्मोकिंग हे देखील बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक महत्त्वाचे असे कारण आहे. आपण जर स्मोकिंग करत असाल किंवा आपण जर खूप जास्त प्रमाणात स्मोकिंग करत असाल तर बाकी आपल्याला आपले बॅड कोलेस्टेरॉल हे वाढलेले दिसू शकते. तर आता आपण बघूया की जे काही बॅड कोलेस्टेरॉल आहे ते वाढू नये किंवा कंट्रोलमध्ये राहावं म्हणून आपल्या परीने आपण काय काय उपाययोजना करू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपला वेट मॅनेजमेंट. आपले वजन आपण नॉर्मल BMI कडे ठेवले पाहिजे आणि त्यासाठी सर्वात बेटर गोष्ट आहे ती म्हणजे डेली 30 मिनिट्स वॉकिंग. रोज 30 मिनिट आपण कमीत कमी चाललं पाहिजे. तसेच त्यासोबत तेलकट तुपकट पदार्थ अवॉइड करणं, कमीत कमी प्रमाणात खाणं. त्यासोबत जर आपण स्मोकिंग करत असू तर स्मोकिंग देखील अवॉइड करणं हे देखील खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतं. तसेच त्यासोबत झोप परिपूर्ण घेणं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट प्रॉपरली करणं. खूप जास्त एक्सेसिव्ह स्ट्रेस न घेता आपला स्ट्रेस बॅलन्स स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करणं ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण जर नियमितपणे या गोष्टी पाळत असू, थोडक्यात म्हणजे आपला डाएट, व्यायाम आणि झोप पूर्ण घेणं, ह्या 3 गोष्टी जर आपण प्रॉपरली पाळत असू तर निश्चित स्वरूप आपल्याला आपले जे काही बॅड कोलेस्टेरॉल आहे ते कमी झालेले दिसू शकते किंवा ते नॉर्मल रेंजलाच असल्याचे आपल्याला पुढे चालून पाहण्यास मिळू शकते. तसेच त्यासोबत आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त आहार हा जास्त प्रमाणात असला पाहिजे. थोडक्यात म्हणजे फळे, हिरव्या पालेभाज्या किंवा ज्या डाएटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते आपण थोडक्यात नॅचरल ज्या काही पदार्थ आहेत खाण्याचे ते आपण खाल्ले पाहिजेत. ही देखील खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. बहुतेक जणांना कोलेस्टेरॉल म्हणजे नेमकं काय आहे हेच माहीत नसतं. फक्त एवढं माहिती असतं की कोलेस्टेरॉल वाढणे हे धोकादायक आहे किंवा कोलेस्टेरॉल जेव्हा केव्हा आपले वाढेल किंवा ट्रायग्लिसराइड्स किंवा लिपिड प्रोफाईल जेव्हा केव्हा आपली ॲबनॉर्मल होईल त्यानंतर आपली कार्डियाक रिस्क ही वाढीस लागते असं अनेकांना माहिती असतं. परंतु कोणते कोलेस्टेरॉल धोकादायक आहे, कोणते आपल्या शरीरासाठी चांगले आहे याची कल्पना बहुतेक जणांना नसती आणि खूप जणांना कोलेस्टेरॉल विषयी मनात भीती बसलेली असते. तर कोलेस्टेरॉल ही वाईट गोष्ट नाहीये, फक्त तिचा इम्बॅलन्स जर होत असेल तर बाकी तो आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे आणि तो होऊ नये म्हणून आपण आपल्या परीने काय उपाययोजना करू शकतो ॲज अ प्रिव्हेन्शन ते आपण आता बघितलं आहे. तर आपण देखील आपली काळजी योग्य पद्धतीनं घेतली पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला खूप छोट्या किंवा खूप लहानशा वाटतात, परंतु ते खूप मोठी भूमिका आपल्या जीवनात निभावत असतात. परिणामी आपल्या जीवनात केलेला एक छोटासा बदल देखील पुढे चालून आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचे फळ देत असतो किंवा एक केलेली छोटी चूक देखील पुढे चालून आपल्याला मोठ्या स्वरूपात आजाररूपी आपल्या समोर हजर राहू शकते. परिणामी आपण देखील ही व्हिडिओ जर आपल्याला उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करावी आणि हेल्थ अवेअरनेस पसरवण्यास योग्य पद्धतीने मदत करावी. हो, परंतु आपली कोलेस्टेरॉल जर ॲबनॉर्मॅलिटी खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण आपल्या जवळील डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती मेडिसिनल ट्रीटमेंट घ्यावी आणि सोबतच प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण हे बाकीचे उपाययोजना कराव्यात. इथून पुढे देखील अशाच व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका.